नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रातल्या नाशिकमधल्या भगूरमध्ये जन्माला आलेल्या एका विशाल अशा व्यक्तिमत्त्वाविषयी आपण आज बोलणार आहोत. त्यांच्या विचारांचं विचारमंथन आपण आज करणार आहोत. आणि मग तुमच्या लक्षात आलंच असेल की जो व्यक्ती नेतृत्व आणि वक्तृत्व याच्या पलीकडे जाऊन ज्यानं आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे, अर्थातच अशा विनायक दामोदर सावरकरांविषयी आपण आज बोलणार आहोत. खरं तर सावरकरांचं साहित्य वाचण्याची आवड मला लहानपणापासून होती. आणि मग मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी सावरकरांच्या साहित्यामधला साहित्यिक शोधायचो की सावरकर जे लिहितात, सावरकरांच्या लिखाणात जी जादू आहे. कारण सावरकरांनी हे प्रत्येक क्षेत्रामध्ये लिखाण केलेलं आहे. प्रत्येक साहित्याच्या प्रत्येक प्रकारामध्ये सावरकरांचं काही ना काही लिखाण आहे. म्हणून मग सावरकरांच्या कवितांकडे, त्या ओळींकडे मला साहित्यिक दृष्टिकोनातनं बघण्याची सवय होती, आवड होती. पण आज खरं तर देशापासून जेव्हा आम्ही दूर आहोत तेव्हा आमच्या लक्षात येतं की सावरकर ज्या तळमळीनं म्हणायचे ना की ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, की आज त्या ओळींमधला, त्या कवितांमधला आम्हाला भावनिक दृष्टिकोन सुद्धा दिसायला लागला. मग अशा सावरकरांविषयी, त्यांच्या विचारांविषयी जाणून घेणं, त्यांच्या विचारांना जगापर्यंत पोहोचवणं हे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे. सावरकरांनी एक आरती लिहिली. सावरकर त्या आरतीमध्ये लिहितात की साधू परित्राणाया दुष्कृती नाशाया भगवन भगवद्गीता सार्थ कराया या शिवराया तुम्हीच या. खरं तर गीतेची पानं जर आम्ही कधी पलटून बघितली तर आमच्या लक्षात येईल की श्रीकृष्ण अर्जुनाला हीच गोष्ट सांगतायत की परित्राणाय साधूंनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. की जेव्हा की साधूंच्या रक्षणासाठी, दुर्जनांच्या विनाशासाठी आणि धर्माच्या पुनःस्थापनेसाठी मी युगनयुग जन्म घेतो, युगनयुग अवतार घेतो. आणि मग त्याच दृष्टिकोनातनं सावरकर शिवरायांना बोलवत आहेत की शिवराया, आता तुमच्या येण्याची वेळ झालेली आहे, कारण तुमचा अवतार घेण्याची आज वेळ झालेली आहे. त्या काळाच्या परिस्थितीनुसार सावरकर शिवरायांना बोलवत आहेत. पण त्या ओळी जर आपण बघितल्या सावरकरांच्या, तर तिथं आपल्याला लक्षात येतं की गीतेच्या विचारांचा किती प्रभाव सावरकरांवर होता. आणि मग तिथून आपण समजू शकतो की गीतेच्या विचारांना त्यांनी किती आत्मसात केलं, किती अंतःकरणामध्ये रुजवलं होतं. मग सावरकर जेव्हा ठणकावून सांगतात ना की अनादि मी अनंत मी अवध्य मी भला मारेल रिपु जगत यासा कवन जन्मला, कि मुझे मार सके ऐसा कोई जिंदा ही नहीं है इस दुनिया में, मला कोण मारू शकेल. त्याच ओळींमध्ये पुढे सावरकर असं लिहित आहेत की अग्नी जाळे सीना मज खड्ग छेदितो, भिवूनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. हा जो सावरकरांनी प्रवास केलाय की अहम मनुष्यापासून ते अहम ब्रह्मास्मीपर्यंतचा गीतेच्या आधारातून सावरकरांनी जो प्रवास केलाय, तिथून आमच्या लक्षात येतं की गीतेच्या विचारांचा किती प्रभाव सावरकरांच्यावर आहे. आणि मग अशा सावरकरांना जर आदरांजली द्यायची असेल, अशा सावरकरांना काहीतरी आपल्याला द्यायचं असेल तर आपण काय देऊ शकतो. खरं तर सावरकर ती जी कविता आहे सागरा प्राण तळमळला, त्या गीतामध्ये सावरकर पुढे लिहितात की गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे. इंग्लंडला जेव्हा सावरकर शिकण्यासाठी गेलेले होते तेव्हा सावरकर ही ओळ लिहित आहेत. आणि सावरकर म्हणतायत की माझ्या विद्येची गुणसुमने मी जे वेचलेली आहेत, जी फुलं मी माझ्या विद्येची वेचलेली आहेत, ती वेचलेली फुलं मी माझ्या मातृभूमीच्या, माझ्या आईच्या पायावर वाहण्यासाठी वेचलेली आहेत. मग मला असं वाटतं ना की आज जर आपल्याला मातृभूमीच्या, आपल्या आईच्या, आपल्या भारत मातेच्या पायावर जर काही गुणसुमनं वेचलेली गुणसुमनं जर टाकायची असेल तर आम्हाला काय करावं लागेल की जे सावरकर आज फक्त महाराष्ट्रापर्यंत सीमित आहेत, ते त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचवावं लागेल.
त्यांना भारताच्या बाहेर पोहोचवावं लागेल, की जे सावरकर माझ्या अंतःकरणामध्ये रुजलेले आहेत, जे सावरकर माझ्यासाठी जितके मला महत्त्वाचे वाटतात, किंवा सावरकर जसे मला भावलेत तसे तसे किंवा तितकेच ते समोरच्याच्या अंतःकरणामध्ये जर मी पोहोचवू शकलो, समोरच्यापर्यंत जर मी पोहोचवू शकलो, तर मला वाटतं की खऱ्या अर्थाने भारत मातेच्या चरणावर माझी गुणसुमनं वाहिल्यासारखं आहे. तर मग त्याचाच प्रयत्न आपण करूया. आज सावरकरांची जयंती आहे, त्यांच्या जयंतीच्या दिवशी आपण इतकं करूया, किंबहुना याहूनही करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय बोलावे. धन्यवाद.